ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अस्मिता आणि कल्पनापासून. तर आता इथे कल्पना स्वयंपाक करत असते. तर आता अस्मिता विचारते, आई कुठली भाजी करतेस? तर आता कल्पना म्हणते आलू पालक. का ग असं म्हणते आता कल्पना. तुला कुठली दुसरी भाजी पाहिजे का असं म्हणते आता कल्पना. नाही ग, माझं बाळ फारसं मागत नाही असं म्हणते अस्मिता. शाणा आहे अगदी. सायली मामीवर गेले हा असं म्हणते आता अस्मिता. तर आता इथे अस्मिता बघते, ते बघ मामा आला असं म्हणते आता अस्मिता. त्याने मामीसाठी काय खास सरप्राईज आणला असेल असं म्हणतात अस्मिता. कशावरून का असं म्हणते आता कल्पना. अगं मगाशी अर्जुनने सायलीला केलेला मेसेज मी वाचला असं म्हणते अस्मिता. तर आता त्याच्यामध्ये असतं बघा प्रेक्षक काहीतरी गिफ्ट आणणार आहे म्हणून. तर आता तो मेसेज वाचलेला असतो अस्मिता आणि आता ती त्याचाच उल्लेख करत असते कल्पनाला. तर आता कल्पना म्हणते अस्मिता, असे नवरा बायकोंचे मेसेज वाचायचे असतात का असं म्हणते कल्पना. चुकून दिसला मला असं म्हणते आता अस्मिता. तर आता इथे अर्जुन आलेला असतो बघा प्रेक्षक घरी. मम्मा असं म्हणतो होता अर्जुन. बायको कुठे आहे असं म्हणतो होता तो. तर अस्मिता म्हणते वर असेल रूम मध्ये असं म्हणते आता अस्मिता. हा मी आलो फ्रेश होऊन हा असं म्हणतो आता अर्जुन. आणि आता तो वरती जातो आपल्या रूम मध्ये. आणि आता अस्मिता बघते त्यांच्याकडे आणि हसत असते. तर आता इथे अर्जुन आपल्या खोलीमध्ये आलेला असतो आणि आता इथे सायली आपलं काम करत असते. तर आता इथे अर्जुन खोलीमध्ये येतो तेवढ्यात स्वतः सायली म्हणते बघू असं म्हणून आता ती आपला हात पुढे करतो. तर अर्जुन म्हणतो काय? तर आता सायली म्हणते बघू सरप्राईज आणणार होता ना काहीतरी असं म्हणते आता सायली. एक मिनिट असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे अस्मिता बाहेर येऊन ऐकत असते सगळं. रूमच्या बाहेर थांबलेली असते ती. तर आता इथे अर्जुन म्हणतो सायलीला डोळे बंद. बरं हात पुढे असं म्हणतो आता तो. तर आता इथे तो तिच्या हातामध्ये देतो ते. तर आता सायली उघडते ते. अय्या असं म्हणते आता सायली. चिंच बोरं असं म्हणते आता सायली. तर आता अस्मिता हसत असते बाहेर थांबून. तोंडाला पाणी सुटलंय माझ्या हे बघून असं म्हणून आता सायली जाऊन बसते कॉटवरती. आणि आता ती मांडीपाय घालते आणि खायला बसते बघा प्रेक्षक हो. चिंच आणि बोरं. किती वर्षांनी खातीये मी चिंच आणि बोरं असं म्हणते आता सायली. आणि तुम्ही म्हणालात ना की सरप्राईज वगैरे आणणार आहे. मला वाटलं गजरा वगैरे आणाल असं म्हणते आता सायली. गजरा आणण्यात कसला सरप्राईज? तुला सांगितलं होतं ना की मी तुझ्यासाठी असं सरप्राईज आणणार आहे की आजपर्यंत कुणालाच देता आलं नाही तुला असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सायली म्हणते मला चिंच बोरं किती खावीशी वाटत होती ना, तुम्हाला काय सांगू मी असं म्हणते आता सायली. ह्या सगळ्याच्या फडशा पाडणार आहे मी आता असं म्हणते आता सायली. चिंच आणि बोरं असं म्हणते आता अस्मिता. मम्मा असं म्हणून आता अस्मिता बोलवायला जाते बघा प्रेक्षक हो कल्पनाला. मम्मा असं म्हणते आता अस्मिता. मम्मा असं म्हणते आता अस्मिता. सॉलिड न्यूज आहे असं म्हणते आता अस्मिता. अर्जुनने सायलीसाठी काय सरप्राईज आणला माहिती आहे असं म्हणते आता अस्मिता. काय असं म्हणते आता कल्पना. अगं तिच्यासाठी चिंच आणि बोरं घेऊन आलाय तो असं म्हणते आता अस्मिता बघा प्रेक्षक. आणि ते पाहून सायली खुश झाली असं म्हणते आता अस्मिता. आणि हे बघून अर्जुन सायलीला म्हणाला मला माहिती होतं तुला आवडणारच हे सरप्राईज असं म्हणतो होता. अस्मिता असं म्हणते. सायली खरंच चिंच बोरं खातीये असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे कल्पना पण गॅस बंद करते आणि ती सुद्धा वर जाते आता अस्मितासोबत बघायला आणि वाकून ऐकायला अर्जुनच्या खोलीच्या बाहेर. मला एक सांगा असं म्हणते आता सायली. तुम्हाला कसं कळलं मला चिंच आणि बोरं इतकी आवडतात म्हणून असं म्हणते आता सायली. तर अर्जुन म्हणतो कमाल आहे, बायकोला काय आवडतं हे नवऱ्याना माहित नसेल तर कोणाला माहित असेल असं म्हणतो अर्जुन. बरोबर मला माहिती आहे की माझ्या बायकोला लहान बोरं आणि चिंच खायला खूप आवडतं असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायली डोळा मारते कारण आता ती चिंच खात असते ना प्रेक्षक हो. तर आता अर्जुन म्हणतो बायको तू मला डोळा मारलास असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायली हसते. चिंच खाऊन बघा तुम्ही पण असाच डोळा माराल हां असं म्हणते आता सायली. त्यासाठी मला चिंच खायची गरजच नाही आहे. मी माझ्या बायकोला असंच डोळा मारू शकतो असं म्हणतो अर्जुन. चिंच खाऊन डोळा मारण्यात वेगळीच मजा आहे असं म्हणते आता सायली. तर आता इथे अस्मिता आणि कल्पना आत जाऊन पडतात बघा प्रेक्षक हो. कारण बाहेर थांबलेले असतात ना दरवाजाकडे त्या. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला अजब वाटतं. मम्मा अस्मिताई तुम्ही इथे काय करताय असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे अस्मिता म्हणते अरे मी ना मम्माच्या रूममध्ये जात होते. तर माझा तोल गेला आणि मी चुकून इथे पडले आणि मम्मा पण माझ्याबरोबर पडली असं म्हणते अस्मिता. अस्मिताई तू तन्वीची मैत्रीण होतीस ते प्रूव्ह करण्याची काही गरज नाही असं म्हणतो होता अर्जुन. ते काहीतरी सेन्सिबल थापा मार. काय काय बोलतेस तू असं म्हणतो अर्जुन. चोरून ऐकत होते मी म्हणून तर मला सिक्रेट कळलं ना तुमचं असं म्हणते अस्मिता. कसलं सिक्रेट असं म्हणते सायली. हेच की आता आई झाल्यानंतर थोड्याच महिन्यांनी आत्या होणार आहे असं म्हणते अस्मिता. तर आता इथे अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात बघा प्रेक्षक आणि आता ते हसतात. तर आता अर्जुन म्हणतो हे तुला कसं कळलं असं म्हणतो अर्जुन. तर कल्पना म्हणते अच्छा म्हणजे डॉक्टरांनी कन्फर्म केल्यावर आम्हाला सांगायचंय का असं म्हणते कल्पना. आई अस्मिता ताई आहो तुम्हाला वाटतंय असं काही नाही आहे असं म्हणते आता सायली. ए आता मला फसू नकोस हा. चिंच बोरं खातीयेस याचा अर्थ काय होतो असं म्हणते आता अस्मिता. तर आता इथे सायली खूप हसायला लागते बघा प्रेक्षक हो. काय अस्मिता ताई चिंच आणि बोरं खायला
एकच अर्थ असतो का सगळ्या गोष्टींचा असं म्हणते आता सायली. मला खाव्याशा वाटला चिंचा म्हणून नाही का मी खाऊ शकत असं म्हणते आता सायली. आणि मम्मा तुला आठवत नाही आहे का, सायलीकडून मी स्क्रॅपबुक भरून घेतलं होतं आणि त्यामध्ये तिने लिहिलं होतं तिला बोर आणि चिप्स खायला खूप आवडतात असं म्हणत होता अर्जुन, म्हणून मी घेऊन आलो. हा 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 असं म्हणते आता कल्पना. हो आठवलं, सायलीने तसं लिहिलं होतं असं म्हणते आता कल्पना पण. तर आता कल्पना म्हणते अस्मिता तुला ना सगळं कन्फ्युजन करायला आवडतं, चोपून काढायला पाहिजे तुला चांगलं, नुसतं कन्फ्युजन करायला गोष्टी सांगतेस तू असं म्हणते आता कल्पना अस्मिताला. अर्धवट काहीतरी ऐकायचं आणि मग नाचत सुटायचं असं म्हणते आता कल्पना. मला काय माहीत, मला सुद्धा चिंचबोरं खावीशी वाटतात, मला वाटलं होतं गरोदरपणातच खावंसं वाटतं असं म्हणते आता अस्मिता. हो तर खावंसं वाटतंच ना असं म्हणते आता सायली, म्हणूनच तुम्ही चिंच खायलाच हवी असं म्हणते आता सायली. आणि आता ती जाऊन अस्मिताच्या तोंडात घालते ती चिंच. तर आता इथे अर्जुन हसतो आणि आता इथे सायली मिठी मारते अस्मिताला आणि आता उरलेली चिंच सुद्धा कल्पना अस्मिताच्या तोंडात घालते बघा प्रेक्षक हो. तर आता अस्मिता पण मिठी मारते सायली आणि कल्पनाला. बायको तुझ्या प्रेमाने ह्या माणसांना कमवलेस, तुझ्या आईबाबांना मी शोधणारच आणि तुझा हा आनंद कधीच कमी होणार नाही असं म्हणत होता अर्जुन. तर आता इथे प्रिया आपल्या घरात बसलेली असते आणि विचार करत असते, हा नागराज तर मैपतला सामील आहे, मैपतला तर मी जिवंत पण नको आहे, मग मग नागराज माझी माझी मदत का करत होता असं म्हणते आता प्रिया. मी घरात यावं असं का वाटत होतं त्याला, त्या किल्लेदार समोर त्या अर्ध्या मेंदू समोर माझी बाजू घेत होता असं म्हणते आता तन्वी. तन्वी चुकली आहे पण आपल्यामुळे तिचं बरं वाईट झालं तर लोक तोंडात शेल घालतील आपल्या असं म्हटलेलं असतो ना नागराज. तर हे सगळं आठवतं आता तन्वीला म्हणजेच या प्रियाला. तर आता प्रिया म्हणते म्हणजेच याचा अर्थ त्या नागोबाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे असं म्हणते आता प्रिया. काय ते शोधून काढायलाच हवं असं म्हणते आता प्रिया. बसा बसा असं म्हणून मैपत आता पोलिसांना घरी बोलवलं असतं बघा प्रेक्षक हो. पाटील साहेब असं म्हणत होता मैपत. पण साहेब असं म्हणत होता तो पोलीस, मला कशासाठी बोलवलं. मैपत म्हणतो लई महत्वाचं काम आहे त्याच्यासाठी बोलवलं असं म्हणतो मैपत. थांबा असं म्हणतो आता मैपत. तर आता इथे नागराज आणि मैपत आरोपीत असतात. तर आता मैपत त्याला फोटो देतो बघा प्रेक्षक हो. हा फोटो तुमच्या मेंदू मध्ये एकदम स्टॅम्प करून घ्या असं म्हणत होता मैपत. आणि आता तो फोटो प्रियाचा असतो बघा प्रेक्षक हो. आणि ह्या पोरीचे तुमच्या पोलीस स्टेशनामध्ये माझी हरवल्याची काही तक्रार आहे का, हिचे आईबाप कुठे आहेत, हिचं नाव गाव पत्ता फळ फूल सगळं शोधायचं आणि मला आणून द्यायचं असं म्हणत होता मैपत त्या पोलिसला. हा फोटो जरा जुना दिसतोय असं म्हणत होता पोलीस. लई जुना आहे असं म्हणत होता मैपत. 20 वर्ष जुना आहे. एवढ्या जुना पोलीस रिपोर्टमध्ये हिच्याबद्दल शोधणं थोडं कठीणच आहे असं म्हणत होता तो पोलीस. असं ना असं म्हणत होता मैपत बघा त्या पोलिसला. तर आता मैपत पैसे काढतो आपल्या खिशातून आणि आता त्या पोलिसला तो देतो बघा प्रेक्षक. आणि आता मैपत म्हणतो आता जाईल का कठीण, कठीण तर आहेच असं म्हणत होता पोलीस, पण अशक्य नाही असं म्हणत होता तो, होईल त्यांचं काम असं म्हणत होतो पोलीस. आणि येऊ मी म्हणून आता निघू जातो तो पोलीस. आणि आता इथं हे परताने नागराज बसलेले असतात दारू पित आपलं. तर आता इथे परत सुभेदारांचं घर दाखवलंय बघा प्रेक्षक. आणि आता इथे सायली आपल्या विचारत असते आणि अर्जुन समोरच बसून काम करत असतो आपलं. तर आता सायलीला आठवतं प्रतिमा त्या असं म्हटलेली असते आणि कसं प्रियाचा हात जाऊन भाजलेला असतो त्या तव्यावर, सगळं आठवतं तिला. आणि आता तिला टेन्शन झालेलं असतं. तर अर्जुन आता सायलीला बघतो आणि आता त्याला पण वाईट वाटतं की काय चाललंय हिच्या मनामध्ये म्हणून. तर आता जाऊन तो बसतो सायलीकडे आणि सायलीच्या बाजूला बसतो होता बघा तो प्रेक्षक. तर आता इथे तो सायलीच्या खांद्यावरती हात ठेवतो. तर आता सायली ओळते आणि बघते अर्जुनकडे. आणि तर आता अर्जुन म्हणतो काय झालं, कसला विचार करतेस तू असं म्हणतो आता अर्जुन. तर आता अर्जुन म्हणतो मम्मा आणि अस्मिताई म्हटले त्याचा त्याचा विचार करत असशील तर तुझ्या तोंडावर स्माईल असायला हवंय, स्माईल असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे सायली हसतच नाही, टेन्शन का दिसतंय तुझ्या तोंडावर असं म्हणतो आता अर्जुन. प्रतिमा त्यांचा विचार करत होते असं म्हणते आता सायली. तर आता सायली म्हणते प्रियाच्या बाबतीत आम्हाला जी भीती वाटते ते खरी ठरणार बहुतेक असं म्हणते आता सायली. म्हणजे असं म्हणतो आता अर्जुन. म्हणाले होते ना मी, जी मुलगी आपल्या आईच्या गोळ्यांच्या बाबतीत असं वागू शकते ती काही करू शकते असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुनला समजतच नाही काय म्हणून. तर आता इथे प्रिया आपल्या खोलीमध्ये आलेली असते. तर आता प्रिया बघा प्रेक्षक सुमनच्या खोलीत गेलेली असते. सुमन काकी आत येऊ असं म्हणते आता प्रिया. तर आता प्रिया म्हणते सुमन काकी तू पण माझ्याशी असंच वागणार आहेस का असं म्हणते आता प्रिया. तूही माझ्याशी बोलणार नाही आहेस का असं म्हणते आता प्रिया. मी तुला सॉरी म्हणायला आले, मला कशाला सॉरी म्हणतेस असं म्हणते आता सुमन. सॉरी तुझ्या आईबाबांना म्हणतेय ना असं म्हणते आता प्रिया. पण मी त्यांची अपराधी आहे मला अगदीच माहीत नाही आहे असं म्हणते आता प्रिया. पण माझ्या वागण्यामुळे तुला आणि नागराज काकाला खूप त्रास झाला हेही तितकंच खरं आहे असं म्हणते आता प्रिया. म्हणून तुला सॉरी म्हणायला आले असं म्हणते आता प्रिया. मला माफ कर ना असं म्हणते आता प्रिया. तर आता सुमन बघतच नाही तिच्याकडे.
तर आता इथे सायली म्हणते आज मी प्रतिमा आत्यांच्या घरी गेले होते असं म्हणते आता सायली अर्जुनला. आणि आता ती घडला प्रकार सगळा सांगते की कसं सायली गेलेली असते आणि तेव्हा ती बघते की प्रिया ढकलणार असते प्रतिमाला तव्यावर आणि कसं प्रियाचा हात स्वतः भाजलेला असतो आणि मग नंतर कसं सायली शक्कल लढून तिच्या खोलीत केलेली असते आणि बामच्या बाटलीमध्ये कसं तिने मॉइश्चरायझर घातलेलं असतं आणि कसं तिच्या हाताला लावलेलं असतं आणि कसं प्रिया घाबरलेली असते बाम लावेल सायली भाजलेल्या हातावर म्हणून. हे सगळं आता सगळा घडलेला प्रकार बघा प्रेक्षक हो सांगत असते सायली अर्जुनला. कसं बोंबल्या मारत असते प्रिया हे सगळं आता ती सांगते अर्जुनला. तर आता अर्जुनला राग येतो. नाव दिस इज टू मच. चल आताच्या आता आपण जाऊया तिथे आणि त्या तन्वीला घराबाहेर काढूया चल असं म्हणत होता अर्जुन. थांबा जरा ऐका माझं तुम्ही शांत व्हा असं म्हणते आता सायली. प्रियाला घरात घेण्याचा निर्णय हा प्रतिमा आत्यांचा होता असं म्हणते आता सायली. आणि त्या निर्णयाच्या विरोधात आता रविराज काकाही नाही आहेत मग आपण कसं जायचं असं म्हणते आता सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो ग्रेट म्हणजे आपण फक्त बघत बसायचं हां असं म्हणतो आता अर्जुन. आपण लक्ष ठेवायचं असं म्हणते आता सायली. प्रिया प्रतिमा आत्यांच्या घरात राहून सुद्धा त्यांच्या बाबतीत काही करू शकणार नाही अशी काळजी घ्यायची असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन पण विचारात पडतो. तर आता इथे प्रिया सुमनकडे बघत असते आणि आता ती म्हणते की हे बघ सुमन काकी असं म्हणून ती आपला हात दाखवते. जर सुरीने तुझ्या हातावर कोणी असा हल्ला केला असता तर काय केलं असतंस ग तू असं म्हणते आता प्रिया सुमनला. कोणी तुझ्या कपाळावर पुस्तूल रखली असती तर काय केलं असतं सांग ना. तुझा गळा दाबला असता तुझा हात पिरगळला असता तर काय केलं असतंस तू सुमन काकी सांग ना असं म्हणते आता प्रिया. बस बस मला नाही ऐकवत आहे हे बस बस असं म्हणते आता सुमन काकी. तर आता प्रिया खुश होते बघा प्रेक्षक सुमन काकी अगं तुला हे सगळं ऐकवत नाहीये पण हे सगळं मी त्या महिपत चिकरेकडून सहन केलंय असं म्हणते आता प्रिया. कारण तेव्हा मी एकटी होते असं म्हणते ती म्हणून मी घाबरायचे. पण सुमन काकी आता मी घाबरत नाही. आता अश्विन माझ्यासोबत आहे. मी सगळे माझ्यासोबत आहात. तुम्ही फक्त मला माफ करा. तर आता सुमन म्हणते ठीक आहे. तर आता प्रिया खुश होते. म्हणजे तुम्हाला माफ केलंस असं म्हणते आता प्रिया. चला आता नागराज काकांची माफी मागायला हवी असं म्हणते आता प्रिया. कुठे आहेत ते असं म्हणते आता प्रिया. तर सुमन उत्तरच देत नाही बघा प्रेक्षक तर आता सुमन म्हणते ते बाहेर गेलेत असं म्हणते आता सुमन. अच्छा बाहेर गेलेत असं म्हणते आता प्रिया. कुठे बाहेर कुठे असं म्हणते आता प्रिया. तर सुमन काय सांगतच नाही बघा प्रेक्षक तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता सुमन म्हणते मला नाही माहीत आणि जाऊन बसते ती आपल्या कॉटवर. हरकत नाही असं म्हणते आता प्रिया. ते परत आले की मग मी त्यांची माफी मागेन. बरं झालं सुमन काकीने मला माफ केलं असं म्हणून आता प्रिया बाहेर जाते आणि दरवाजा लावून घेते आता ती सुमनच्या रूमचा. तर आता प्रिया म्हणते नागोबा नक्की महिपतकडे गेला असेल तसंही त्याला काय कामधंदा आहे असं म्हणते आता प्रिया. याचा अर्थ महिपत आणि नागराज माझ्या विरोधात प्लॅन करतायत. सावध राहा प्रिया सावध राहा असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक कसं आहे ना शेवटी प्रिया ही प्रतिमा त्यांची मुलगी आहे असं म्हणते आता सायली. कुठल्या आईला वाटेल आपल्या मुलगीने धक्के मारत फिरायचं. पण ह्या आई मुलीच्या नात्याची व्हॅल्यू त्या तन्वीला आहे का असं म्हणतो अर्जुन. नाही आहे मला मान्यच आहे असं म्हणते आता सायली. पण जर का प्रतिमा त्या पण प्रियासारखंच वागल्या तर त्यांच्यात आणि प्रियामध्ये काय फरक आहे असं म्हणते आता सायली. आपल्याला माहिती आहे की प्रतिमा त्या असं कधीच वागणार नाही. खरं सांगू असं म्हणते तर सायली. प्रियासारख्या मुलीला या जगात फक्त तिची जन्मदात्री आईच सुधारू शकते असं म्हणते आता सायली. प्रतिमा त्यांचं प्रेम कधीतरी तिला सुधारेल असं म्हणते आता सायली. कधीतरी अश्विन भाऊजी आणि प्रियाचा संसार चांगला होईल असं म्हणते आता सायली. अशी आशा करण्यात काय हरकत आहे असं म्हणते आता सायली. तू आता जे काही सांगतेस ह्या आशेवर तुझा तरी विश्वास बसतोय का असं म्हणतो होता अर्जुन. तर तो म्हणतो खरंच कमाल आहेस तू. एकीकडे सायली 2.0 तन्वीच्या भाजलेल्या हातावर बाम लावण्यावरून तिला घाबरतेस आणि आता असं म्हणतेस की ती सुधारेल असं म्हणत होता अर्जुन. काय करायचंय ग तुझं असं म्हणत होता अर्जुन. तर सायली म्हणते काही करू नका माझं असं म्हणते आता सायली. अहो पण आशेवरच तर जग चालतं ना असं म्हणते आता ती. हो असं म्हणत होता अर्जुन. आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस चांगला असेल अशा आशा करायची आणि झोपायचं असं म्हणते आता सायली. तर अर्जुन म्हणतो राईट झोपूया. आजचा दिवस मस्त होताच उद्याचा आणखीन मस्त असेल असं म्हणतो अर्जुन. चला झोपूया असं म्हणते आता सायली. नाही अर्जुन आणि सायली झोपतात. तर आता इथे सकाळ झालेली असते बघा प्रेक्षक आता तो पोलीस सगळ्या फायली बघत असतो आणि सगळी कपाटं खाली करून बघत असतो तो पाटील. म्हणून आता इन्स्पेक्टर येतात. पाटील तुम्हाला एक फोटो सेंड केलाय मी तो व्यवस्थित बघा असं म्हणतो आता इन्स्पेक्टर सावंत. ह्या मुलीचा मिसिंग रिपोर्ट वगैरे असेल तर बघा. फोटो जो आहे साधारण 20 ते 25 वर्षापूर्वीचा असेल असं म्हणतो होता सावंत.
आणि हो असं म्हणतो इन्स्पेक्टर, हे जे काम आहे ते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचं आहे असं म्हणतो होता सावंत, त्यामुळे आपल्याला अर्जंटली करायचं आहे. ओके असं म्हणतो इन्स्पेक्टर. तर आता ह्यो पोलीस म्हणतो येस सर. तर आता ह्यो मैपतचाच असतो बघा प्रेक्षक हो पोलीस, आणि आता इथे या पोलिसला टेन्शन आलेलं असतं आणि आता तो बघतो उघडून ते फोटो. तर आता तो फोटो तोच असतो जो मैपतने दिलेला असतो. तर आता मॅच करून बघतो हा पोलीस. तर आता मैपतचा फोटो आणि हा फोटो दोन्ही मॅच झालेला असतो बघा प्रेक्षक हो. आईला ही तर तीच मुलगी आहे. तिचा फोटो मला शिखरे बिल्डरने दिला होता असं म्हणतो होता पोलीस. म्हणजे शिखरे आणि सुभेदार ह्यालाच शोधतायत. मग नक्कीच काहीतरी गडबड आहे असं म्हणतो होता तो पोलीस. आणि आता तो सगळी कपाटं बघत असतो बघा प्रेक्षक हो, कुठे मिळेल का पुरावा प्रियाचा वगैरे कंप्लेंट रिपोर्ट वगैरे आहे का बघत असतो तो. तर आता सगळ्या फायली बघतो बघा तो प्रेक्षक हो. तर आता सगळीकडे शोधतो तो. तर आता त्याला एका फाईलमध्ये सापडतं प्रियाचं प्रोफाईल, आणि आता फोटो मॅच होतो बघा प्रेक्षक हो त्या फोटोशी. आणि आता तो अर्जुनने दिलेल्या फोटोलाही मॅच होतो तो फोटो. तर त्याच्यावर नाव बबली असतं. मिसिंग कंप्लेंट तर नाही आहे, पण ह्या पोरीच्या विरोधात चोरीची कंप्लेंट आहे असं म्हणत होता तो. पाटील, ह्या कंप्लेंटचा फायदा करून घेता येईल असं म्हणत होता पाटील. ओ पाटील असं म्हणून पोलीस येतात. काय करताय तुम्ही? अहो कुठून त्या शिखरे बिल्डरचं काम घेतलं असं झालंय मला असं म्हणून तो फोटो दाखवतो. ह्या पोरीचा पोलीस रेकॉर्ड शोधायला सांगितलं मला असं म्हणून तो देतो होता त्या पोलीसला. मला वाटतं एक बाई भोट्या चोरासाठी परत परत आत येत होती. तिच्याकडे अशा लहान मुली होत्या. ती त्या लहान मुलींना स्टेशनवर स्टॉपवर पाकीट मारायसाठी पाठवत होती. कदाचित ही मुलगी त्यांच्यापैकी असेल असं म्हणत होता ते पोलीस. तर आता हा दुसरा पोलीस सांगत असतो बघा हा मैपतच्या पोलीसला. अहो तर त्या बाईचा नाम आठवायचा प्रयत्न कर. कदाचित आपल्याला तिचा ॲड्रेस वगैरे सापडेल असं म्हणत होतो. मी तिचा पत्ता शोधून काढेन असं म्हणत होता तो दुसरा पोलीस. काय रे पाटला असं म्हणतो मैपत. तुला लागलीच माझी आठवण आली. एक आनंदाची बातमी असं म्हणत होता पोलीस. त्या पोरीची थोडीफार माहिती मला मिळाली असं म्हणतो पोलीस. म्हणजे ती पोरगी ज्या बाईकडे थांबायची त्या बाईचा पत्ता मी तुम्हाला 1-2 दिवसात देईन असं म्हणतो होता तो पाटील. तर आता मैपत म्हणतो उद्या पाहिजे पत्ता, तेवढंच तुझ्याकडे टाईम आहे, ठेव चाल असं म्हणतो मैपत. नागराज शेठ अभिनंदन तुमचं असं म्हणतो मैपत. त्या प्रियाच्या आईबाबाचा पण अजून एक पाऊल जवळ पोचलेलो आहे असं म्हणतो मैपत. आणि नागराज खुश होतो बघा प्रेक्षक. आता लवकरात लवकर सुभेदाराचे आईबाबांशी गाठ पडणार, पण कुणाच्या आईबाबाशी? सायली सुभेदारचे की प्रियाची असं म्हणतो मैपत. तर आता नागराज खूप हसतो बघा प्रेक्षक. आणि आता पाटील मात्र तिथेच थांबलेला असतो फाईल घेऊन. आणि आता तिथेच इन्स्पेक्टर सावंत असतात. तर आता इथे सावंत इन्स्पेक्टर हाक मारतात आणि इथे पाटील चोरून चोरून जात असतो. तर आता इथे घाबरतो खूप पाटील पोलीस. तर आता इथे तो जातो सावंतकडे. त्या मुलीबद्दल काय सापडलं का असं म्हणतो तो. नाही सर असं म्हणतो होता तो. असं कसं? म्हणजे त्या मुलीला लहान वयात काहीतरी कारणामुळे तिचं घर सोडावं लागलं होतं, म्हणजे ती हरवली असेल ना. सो मिसिंग कंप्लेंट व्हायलाच हवी असं म्हणत होता अर्जुन. नाही साहेब मी सगळ्या फायली चाळल्या पण काय सापडलं नाही मला असं म्हणत होता पाटील बघा प्रेक्षक. तर आता इथे पाटील येऊ मी साहेब असं म्हणून जातो. जा तू असं म्हणतो होता सावंत. तर तेवढ्यातच आता पाटीलच्या हातातून ती फाईल पडते आणि आता सगळे पेपर्स खाली पडतात बघा प्रेक्षक. आणि आता सगळे सगळे पेपर खाली पडलेले असतात, कारण आता त्याचा पाय अडकतो. तर आता इथे सावंत पण बघतो. तर आता सगळीकडे पेपर चाळोमाळ होतात आणि आता बरोबर बबली म्हणजेच प्रियाचा जो प्रोफाईल असतो ना तो पडलेला असतो बरोबर ॲक्टिवा गाडीच्या त्या मॅटवरती. आणि आता इथे अर्जुन सगळे पेपर गोळा करत असतो आणि सगळे पेपर गोळा केल्यानंतर त्याला एक पान दिसतं ज्याच्यावर प्रियासारखा फोटो असतो. तर आता अर्जुन त्याच्याकडे बघत असतो बघा, तंद्री लावून बघतो तो आता. आणि आता हा जो पोलीस असतो ना तोही बघतो की अर्जुनचं लक्ष त्या प्रोफाईलकडे गेलेलं आहे ज्याच्यामध्ये प्रियाचा फोटो आहे. तर आता तो पोलीस पाटील असतो ना तो पण खूप घाबरतो बघा प्रेक्षक. आणि आता अर्जुन घेणारच असतो तेवढ्यातच आता प्रियाचा प्रोफाईल आपल्या हातामध्ये, ते पान त्याच्या हातात येणारच असतं तेवढ्यातच आता बघा प्रेक्षक. आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आता घेतो की नाही अर्जुन ते पान माहीत नाही आम्हाला. तर आता बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपमध्ये असं दाखवलं आहे की सायली जरा मोठी असताना आश्रमात आले होते, म्हणून मला वाटलं की ती हरवली असेल आणि तिच्या आईबाबांनी मिसिंग कंप्लेंट सुद्धा केली आहे असं म्हणतात अर्जुन. तुमच्या मिसेसच्या आईबाबांपर्यंत पोहोचण्याचा तर कुठलाच मार्ग उरलेला नाही असं म्हणतात इन्स्पेक्टर सावंत. तन्वीकडून माझ्या गाठोड्याचा ठाव ठिकाणा शोधायचा असेल तर एकच मार्ग आहे असं म्हणते सायली. आणि आता त्याच्या कानात काहीतरी सांगते बघा प्रेक्षक सायली अर्जुनच्या. तर आता इथे प्रिया आलेली असते आपल्या खोलीमध्ये आणि ती शोधायला लागते कुठे आहे सायलीचं गाठोडं, मी तर इथेच ठेवलं होतं असं म्हणते प्रिया आणि शोधत असते ती. आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं कारण अर्जुन घेऊन गेलेला असतो ना सायलीचं गाठोडं. गेलं कुठे असं म्हणते ती. बघितलं नागराज शेठ असं म्हणून महिपत त्या पोलिसाला आणलेला असतो. ह्याला तो रेकॉर्ड सापडला तरी ह्याने खिशात लपून ठेवला असं म्हणत होता महिपत. आपल्याला नाही दिलं
नागराज शेठ कुठली फोडू ही काय ती फोडू ही फोडतो असं म्हणतो आता मैपत आणि आता त्या पोलिसला पण मारणार आहे बघा प्रेक्षक मैपत. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.